आयडीएफसी फर्स्ट बँक बद्दल बोलू काही. आयडीएफसी फर्स्ट बँक या स्टॉकचं नाव ऐकल्या ऐकल्या आपल्या डोळ्यासमोर एक व्यक्तिमत्व यायला पाहिजे आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे मिस्टर व्ही वैद्यनाथनजी. येस, मिस्टर व्ही वैद्यनाथनजी आयडीएफसी फर्स्ट बँकला सध्या हेड करत आहेत. आता यांची थोडीशी गोष्ट किंवा हिस्ट्री किंवा इतिहास आपण थोडासा बघूयात. सो मिस्टर व्ही वैद्यनाथनजी जे आहेत ते आधी आयसीआयसीआय बँकेबरोबर काम करायचे आणि आयसीआयसीआय बँकेचं ज्यावेळेस रिटेल बँकिंग सुरू झालं होतं, सो इनिशियल 25 लाख कस्टमर्स अक्वायर करण्याचं जे क्रेडिट जातं ते नॉर्मली मिस्टर व्ही वैद्यनाथनजीला जातं. त्याच्यानंतर आयसीआयसीआय ग्रुपमध्ये त्यांना बऱ्यापैकी चांगली ग्रोथ होती. त्यांना बँकिंगमधून नंतर आयसीआयसीआय आय थिंक मला वाटतं प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्समध्ये मूव्ह केलं. ही वॉज हेडिंग दॅट पर्टिक्युलर थिंग, बट ही वॉज नॉट लाइकिंग दॅट मच. ही इज अ रिटेल बँकिंग गाय. सो मग त्यांना असं वाटलं की यार ठीक आहे, हे आपण नको करायला. अँड देन ही स्टार्टेड ऑर अक्वायर्ड अ स्मॉल एनबीएफसी. सो अराउंड 100 crore रुपीजचे त्यांचे ॲसेट्स होते, म्हणजे लोन बुक होतं 100 करोड रुपयाचं. 2010-11 मध्ये त्यांनी ही एनबीएफसी सुरू केली असं म्हणता येईल आपल्याला, 100 कोटीच्या त्या बुक बरोबर, एक्झिस्टिंग बुक बरोबर. आणि 8 वर्षांमध्ये 100 कोटीची ही जी लोन बुक होती तिला जवळपास 30,000 कोटी रुपयापर्यंत त्यांनी वाढवलं. किती? 30,000 कोटी रुपयापर्यंत. म्हणजे किती टाइम्स हे झाली त्याची ग्रोथ? यू कॅन जस्ट इमॅजिन 300 टाइम्स. सो फ्रॉम इन 8 years टाइम. सो दिस वॉज फेनॉमिनल थिंग जी यांनी इथे केली होती. मग त्यावेळेस काय झालं की एक एनबीएफसी जी असते ना, एका लिमिटपर्यंत तुम्ही ग्रो करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला कॅपिटल रिक्वायरमेंट जी लागती लोन्स देण्यासाठी, तो प्रॉब्लेम होऊ शकतो. सो मग त्याच्यामध्ये त्यांनी त्यावेळेस आयडीएफसी बँकेला पण लायसन्स मिळालं होतं. 1-2 वर्ष त्यांनी पण आपला बिझनेस केला होता. पण आयडीएफसी बँक ही होलसेल किंवा कॉर्पोरेट लोन्सवर फोकस करणारी बँक होती आणि कॅपिटल फर्स्ट ही कम्प्लिटली रिटेल लोन बुक असणारी एनबीएफसी होती. मग या दोघांनीही मर्ज व्हायचं डिसिजन घेतलं आणि मग आयडीएफसी फर्स्ट बँक फॉर्म झाली. आता 2018 मध्ये, डिसेंबर 2018 मध्ये हे मर्जर झालं होतं आयडीएफसी फर्स्ट बँक आणि आयडीएफसी बँक अँड कॅपिटल फर्स्ट. सो त्यावेळेस जर आपण पूर्ण त्यांची लोन बुक पाहिली, आपण लोन्स त्यांनी दिले होते, सो ते जवळपास 36,000 कोटी रुपयाचे जे लोन्स होते ते रिटेल लोन्स होते, जे मेजरली कॅपिटल फर्स्ट कडून आले होते. आणि होलसेल फंडेड असेट्स म्हणजे कॉर्पोरेट लोन्स वगैरे जे होते ते आयडीएफसी बँकेकडे होते. त्याची साईज होती अराउंड 56,000 crore रुपीज, 56,809 crore रुपीज टू बी मोर प्रिसाइज. मग आता मिस्टर व्ही वैद्यनाथनजी या बँकेला हेड करत होते, म्हणजे अजूनही करतायत. सो त्यांचा फोकस कशावर आहे, त्यांची स्ट्रेंथ काय आहे, कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज कशावर आहे त्यांचं, ते आहे रिटेल बँकिंगवर, म्हणजे रिटेल लोन्स किंवा रिटेल डिपॉझिट्सवर. सो त्यांनी काय प्रयत्न केला त्याच्यानंतर की ही रिटेल लोन बुक आपल्याला वाढवायची आहे. सध्या जर आपण बघितलं मार्च 2021चे जे रिझल्ट्स आले होते त्याच्यामध्ये रिटेल लोन बुक जी आहे आयडीएफसी फर्स्ट बँकेची ती आहे 73,673 कोटी रुपये. 73,673 कोटी रुपये म्हणजे ऑलमोस्ट 2.25 वर्षांमध्ये 36,000 कोटींची रिटेल लोन बुक त्यांनी 73,000 कोटींपर्यंत वाढवली आहे. 2 वर्षामध्ये ऑलमोस्ट दुप्पट केली आहे. पण त्यांनी कॉन्शियसली एक डिसिजन पण घेतलं, ते हे होतं की जी होलसेल लोन बुक आहे जवळपास 56,000 कोटी रुपयांची, ती लोन बुक ते हळूहळू कमी करतायत. ती आता सध्या आहे 33,920 कोटी रुपयाची. सो आता जर हे टिल्ट बघितला तुम्ही, कम्प्लीट टिल्ट असं बघितलं आपण, तर जवळपास 65 ते 70% त्यांची जी लोन बुक आहे ती रिटेल लोन बुक आहे आणि कॉर्पोरेट लोन बुक जी आहे ती साधारणतः 30 ते 35% आहे. आता आयडीएफसी बँक जी होती ती मेजरली इन्फ्रास्ट्रक्चर लोन जास्त द्यायची. त्यावेळेस सुद्धा 22,710 कोटी रुपयाची इन्फ्रास्ट्रक्चर लोन्स होते आउट ऑफ 56,000 कोटीची जी कॉर्पोरेट लोन बुक होती, होलसेल लोन बुक होती. सो ती लेगसी लोन्स म्हणतात त्यांना, म्हणजे लेगसी होती ती आयडीएफसी बँकेची. तर हे लेगसी लोन सुद्धा त्यांनी 22,710 कोटी रुपयांवरून 10,808 कोटी रुपयांपर्यंत खाली आणलेले आहेत. सो हा सुद्धा त्यांचा एक फोकस कम्प्लिटली आहे आणि येणाऱ्या वर्षांमध्ये
ते ही जी इन्फ्रास्ट्रक्चर लोन बुक आहे ती कम्प्लिटली झिरो करण्याचा प्लॅन आहे त्यांचा. आणि ही जी रिटेल लोन बुक आहे जी अराउंड 63% जवळपास आहे, तर ही सुद्धा लोन बुक त्यांना 70, 75, 80, 85% न्यायची आहे आणि होलसेल कॉर्पोरेट लोन्सवर त्यांची डिपेंडन्सी कमी करायची आहे. हे कशामुळं? आता तुम्ही एक्झाम्पल घ्या, 1000 कोटीचे तुम्ही समजा लोन्स दिलेले आहेत, तर 1000 कोटी रुपयाचे लोन्स तुम्ही प्रत्येकाला 5-5, 10-10 लाख रुपयाप्रमाणे दिले, विजावीज 1000 कोटी रुपयाचे 100 कोटीचे 10 लोकांना दिले, तर इथे डिफॉल्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात कॉर्पोरेट लोन्समध्ये. सो त्याला 100 कोटीचे 10 म्हणजे कॉर्पोरेट किंवा होलसेल लोन बुक झालं. सो हे डायव्हर्सिफिकेशन कसं करता येईल की छोटे छोटे लोन बुक द्या, छोटे छोटे लोन्स द्या आणि रिटेलला द्या, सो दॅट डिफॉल्ट झाले तरी थोडेफार डिफॉल्ट होतील पण पर्सेंटेज कम्पेअर्ड टू होलसेल लोन बुक कमी असेल. सो हा सगळ्यात मोठं त्यांचं विजन आहे अँड ही इज डुईंग इट रिअली वेल. सो लोन बुकला प्रॉपरली ते रिस्ट्रक्चर करण्याचा प्रयत्न त्यांचा फोकस्ड वे मध्ये चालू आहे. ग्रॉस एनपीए जे आहेत या बँकेचे अराउंड 4.15% आहेत सध्या. नेट एनपीए जे आहेत ते अराउंड 1.86% आहेत. दो हे नंबर्स थोडेसे एलिव्हेटेड वाटत आहेत सध्या आपल्याला बिकॉज ऑफ पॅन्डेमिक सगळे प्रॉब्लेम्स वगैरे झालेत, बट स्टील द थिंग्स आर अंडर कंट्रोल. कॅपिटल ॲडिक्वसी रेशिओ जर बघितला आपण बँकेचा तो साधारणतः 16.32% आहे, विच इज गुड. हा जेवढा जास्त असेल तेवढा चांगला असेल, म्हणजे एचडीएफसी बँक म्हणा, कोटक बँक म्हणा, मोर दॅन 20% त्यांची कॅपिटल ॲडिक्वसी रेशिओज आहेत. बट आय थिंक बँक इज गोइंग थ्रू सम टफ टाइम्स. वोडाफोन सारखे लोन्स वगैरेचे थोडेसे प्रॉब्लेम झालेत त्यांचे, बट दे हॅव डन व्हेरी गुड प्रोव्हिजनिंग. जे काही लोन्स एनपीएस आहेत त्याची प्रोव्हिजनिंग त्यांनी व्यवस्थित करून ठेवलेली आहे. सो आपण लोन्स बद्दल बोललो, ग्रॉस एनपीए बद्दल बोललो, कॅपिटल ॲडिक्वसी रेशिओ बद्दल बोललो, आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट ज्याच्यावर खूप चांगला फोकस ह्यांनी केलेला आहे तो आहे कॅपिटलवर. कॅपिटलमध्ये किंवा लायबिलिटीजमध्ये जर आपण बघितलं तर कासा डिपॉझिट्स जे आहेत बँकेकडे ते सध्या आहेत 45,896 कोटी रुपयांचे. किती? 45,896 कोटी रुपयाचे. ज्यावेळेस ही बँक फॉर्म झाली होती म्हणजे मर्ज झाली होती डिसेंबर 2018 मध्ये, त्यावेळेस कासा डिपॉझिट्स होते 5,274 कोटी रुपये, म्हणजे 9 टाइम्स इन ऑलमोस्ट 2 वर्षांमध्ये 9 टाइम्स यांनी आपली कासा बुक वाढवलेली आहे, कासा डिपॉझिट्स वाढवलेले आहेत. सो विच इज अ व्हेरी गुड थिंग. टोटल डिपॉझिट्सच्या कासा डिपॉझिटचं जर पर्सेंटेज तुम्ही पाहिलं तर ते 2018 ज्यावेळेस मर्ज झाले होते त्यावेळेस होतं 8.68% आणि आता हे 51.75% आहे. तो तुम्हाला कळून जाईल. कासा डिपॉझिट्स म्हणजे करंट अकाउंट, सेव्हिंग्ज अकाउंट डिपॉझिट्स हे स्वस्त डिपॉझिट्स असतात. सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये आधी हे 7% द्यायचं इंटरेस्ट, पण आता मला वाटतं 5-5.5% त्यांनी आपला इंटरेस्ट रेट कमी केलेला आहे. आणि एकदा नॉर्मली आपण अकाउंट ओपन केले की प्रत्येक वेळेस अरे हा जास्त देतो म्हणून तिकडे जाऊ, आता हा जास्त देतो म्हणून तिकडे जाऊ, असं आपण करत नाही सध्या. सो आय थिंक त्या अँगलनी या सगळ्या गोष्टी फारच व्यवस्थित होत आहेत. साधारणतः एक 596 ब्रँचेस आहेत त्यांच्या मार्च 2021चा जो एंड होता इयर एंडिंग त्यावेळेसपर्यंत. ज्यावेळेस मर्ज झाले होते त्यावेळेस 206 बँक्स होत्या. तर बँकचं एक्सपान्शन पण व्यवस्थित पद्धतीने इथे मिस्टर व्ही वैद्यनाथनजी करताना दिसत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, जर तुम्हाला आयडीएफसी फर्स्ट बँकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा होत असेल वगैरे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की पुढचे 2-3 क्वार्टर थोडेसे डिफिकल्ट असू शकतील आयडीएफसी फर्स्ट बँकेसाठी. कारण ही सेकंड वेव्ह जी आली त्याचा इम्पॅक्ट रिटेल लोन्सवर पण थोडासा झालेला आहे आणि रिटेल लोन्समध्ये थोडेसे एनपीएस वाढू शकतात. बट एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, आय थिंक 2-3 क्वार्टर्स वुड बी डिफिकल्ट, बट जे काही फोकस आहे मिस्टर व्ही वैद्यनाथनजीचा हे सगळ्या गोष्टी प्रॉपरली ड्राईव्ह करण्याचा, रिटेल बँकिंग करण्याचा, रिटेल लोन बुक वाढवण्याचा, रिटेल म्हणजे कासा बुक वाढवण्याचा, आय थिंक फार व्यवस्थित पद्धतीने त्यांनी सगळी प्लॅनिंग केलेली आहे. असे डिस्कशन पण होत आहेत की आयडीएफसी फर्स्ट बँक पुढची एचडीएफसी बँक सुद्धा बनू शकेल. आता बनेल नाही बनेल आय थिंक वेळच सांगेल, पण डेफिनेटली ही एक अशी बँक आहे, हा असा स्टॉक आहे जो तुमच्या रडारवर असायला काही हरकत नसू नये. बाकी ह्याचे ज्यावेळेस रिझल्ट्स येतील मी तुमच्यासाठी ते रिझल्ट्स मराठीमध्ये सुद्धा अॅनालाइज करून देईल. मी आशा करतो की हा थोडासा मोठा व्हिडिओ झाला बट तुम्हाला चांगला वाटला असेल. सो आपण मराठी बांधव सगळे आपले त्यांच्यासाठी मराठी हा प्रोमो कोड आम्ही ॲक्टिव्ह ठेवलेला आहे. याच्या 35% डिस्काउंट पण तिथे आहे. जास्त डिस्काउंट आम्ही मराठी लोकांना याच्यासाठी देतो की इन्व्हेस्टमेंटचं कल्चर आपल्याला अजून जास्त वाढवायचं आहे. सो प्लीज गो अँड विजिट investedna.in आणि तिथे जाऊन तुम्ही आमचे रेडीमेड मॉडेल पोर्टफोलिओ सबस्क्राईब करू शकता.
8 पोर्टफोलिओज आहेत वेगवेगळ्या रिस्क प्रोफाईलचे, वेगवेगळ्या स्टाईलचे. तुम्हाला खूप चांगले वाटतील ते. मी आशा करतो तुम्ही investindia.in जरूर व्हिजिट कराल आणि मराठी हा प्रोमो कोड यूज कराल. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलवर बनून राहा. लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.